तर प्रवाशांनी फोडलेली ही खिडकी आहे आणि तिथून आता काही प्रवाशांना बाहेर काढलं जातं। तर या ठिकाणी अशा प्रकारचं रेस्क्यू करणं हे सुद्धा अत्यंत कठीण। अग्निशमन दलाचे जवान यासाठी प्रशिक्षित असतातच, मात्र तरीही तब्बल 1.25 तासानंतर या प्रवाशांची सुटका होते। ते प्रवासी काहीसे घाबरलेले आहेत, त्यांना धीर देत एक 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 करत प्रवाशांना खाली उतरवणं, त्यात सुद्धा जर कुणाला लॅडरवरनं उतरताना काहींना कठीण जातं तर त्यांना मदत करणं, ही सगळीच कामं या ठिकाणी हे प्रशिक्षित जवान करताना आपण पाहतोय। मोनोरेलची ही सेवा या ठिकाणी मोनोरेल बंद पडलेली होती, याचा अर्थ मोनोरेलची सेवा सुद्धा आता ठप्प झालेली आहे। एकच त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी विशेषतः हार्बर ला जाणाऱ्या प्रवाशांसाठीचा एक पर्याय होता की चेंबूरपर्यंत जायचं आणि तिथून मग पुढचा प्रवास कसा करता येईल बघायचा। म्हणजे आपण पाहतो की पुढचा दरवाजा जो आहे तो देखील ओपन करण्यात आलेला आहे आणि या दुसऱ्या एका लढ्याच्या माध्यमातून या प्रवाशांना इथून उतरवलं जाईल। तर थेट यामधून कदाचित प्रवाशांना खाली काढलं जाईल, त्यांना उतरावं लागणार नाही। महिला आहेत ज्यांना या सगळ्याचा त्रास झालेला आहे, तर एका महिलेला या ठिकाणी चक्कर आलेली आहे। महिला या ठिकाणी घाबरल्या या सगळ्या सिच्युएशन मध्ये आणि सफोकेट झालेला आहे। वैद्यकीय मदत या ठिकाणी दिली जाते। पथक सज्ज आहे, महिला प्रचंड घाबरलेली आहे, श्वास घेण्यास तिला त्रास होत होता। तातडीने हे वैद्यकीय पथक जे आहे ते प्रथमोपचाराचा प्रयत्न या ठिकाणी करते। या महिला प्रचंड घाबरलेल्या आहेत, त्याचबरोबर एक तासापासून या महिला यामध्ये अडकलेल्या होत्या। काही महिलांना या ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होतोय। ठिकाणी झाली दरवाजा खिडकी या 3 जागांवरून आता रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। त्याचबरोबर ज्यांना मोनोरेलमधनं खाली उतरवण्यात आलं त्यांना धीर दिला जातोय। वैद्यकीय मदत या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली आहे। प्रवाशांनी संयम ठेवावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। तसंच या घटनेची चौकशी करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। बहुत ओल्ड मराठीमध्ये सांगा काय नक्की झालेलं होतं, आता योग्य वाटतं? आता थोडं सफकेशन होत होतं आतमध्ये, आता थोडं व्यवस्थित आहे, पाणी वगैरे पियालं नाही आत। चला पटकन तिकडे जागा दिली तुम्हाला। आपण पाहतोय खिडकी, 2 ठिकाणच्या खिडकी आणि एका दरवाजातून प्रवाशांना रेस्क्यू केलं जात आहे। तब्बल 1.25 तासांनंतर मोनोरेलमधनं प्रवाशांची सुटका होते। एक 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 करत प्रवासी खाली उतरत आहेत। अगदी नीट काळजीपूर्वक या प्रवाशांना लॅडरवर नेलं जात आहे। काचे ज्या ठिकाणी काच तोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणाहून लॅडरवर नेणं हे थोडंसं कठीण आहे। अग्निशमन दलाचे जवान त्यासाठी त्या मोनोरेलमध्ये आतमध्ये गेलेले आहेत। ज्यांना त्रास होतोय त्यांना वैद्यकीय मदत दिली जाते। ॲम्ब्युलन्स त्यांच्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेले आहे। 200 प्रवासी आहेत, त्यामुळे रेस्क्यू करण्यासाठी देखील काहीसा वेळ लागणार आहे, कारण एक एक करून या शिडीवरून खाली उतरवलं जाते। अजूनही प्रवासी आतमध्ये अडकलेत, मात्र डोअर ओपन करण्यात आले 2, त्याचबरोबर विंडो देखील फोडण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रवाशांना थोडीशी हवा त्यातनं आत येत असेल। आता हा एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजातून सुद्धा प्रवाशांना रेस्क्यू केलं जात आहे। या ठिकाणी लॅडर आलेली आहे, दरवाजा एक उघडण्यात आलेला होता, तिथून सुद्धा आता प्रवाशांना रेस्क्यू केलं जात आहे।